जुनेरा 11 यांच्या माध्यमातून पंचांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जरा पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या पंचांना कोणीतरी ॲप्रिशिएट केलं आणि त्याचप्रमाणे समालोचकांना सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मी जुनेरा 11 मसला संघाचे अगदी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण पंचांचा जॉब हा टफ जॉब असतो आणि थँकलेस जॉब असतो. कितीही चांगली कामगिरी केली तरीही एका संघामधून त्यांना शिवा शाप ऐकाव्याच लागतात. अगदी रखरखत्या उन्हामध्ये दिवसभर ते उभे असतात, परंतु तरीही हा जॉब अगदी जबरदस्त टफ असून सुद्धा कोणीही त्यांना ॲप्रिशिएट करत नाही. परंतु इथे मात्र जुनेरा 11 मसला या संघाचे मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की त्यांनी पंचांना सुद्धा इथे ॲप्रिशिएट केलेलं आहे. यस, अंपायर का इशारा आलेला है. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं. मैं यासिन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. ओहो, पहली गेंद अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, ताकत का इस्तेमाल था मगर मिस टाइम कर गए थे. गेंद ने बल्ले का हल्का सा महीन सा किनारा लिया और गेंद बिहाइंड द विकेट चली गई थी. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. आतिश का मतलब होता है आग. आतिश कड़ू. जी हां, आतिश ने यहां पे चकमा दिया है. शॉर्ट कवर की दिशा में निखिल पारवे कहां छोड़ने वाले थे. बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ दूसरी ही गेंद के ऊपर सलामी बल्लेबाज मैदान से बाहर. आतिश का मतलब होता है आग और उनके सरनेम में हमें नाम याद आता है या दिखाई देता है कड़ू. आग भी है, कड़वाहट भी है और ये कड़वी गेंदबाजी आग की तरह बरसती हुई. पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद के ऊपर प्रारंभिक जोड़ी के एक बल्लेबाज को चलता किया है और नए बल्लेबाज अब आए हैं ऐमान. ऐमान स्ट्राइकिंग गेंद पर. नए बल्लेबाज सामना करेंगे आतिश का. ओहो, तेज तर्रार गेंद, आतिश की आग बरसाती हुई ये गेंदबाजी. पहली 3 गेंदें बिंदी. कैन यू बिलीव इट? क्या आप इमेजिन कर सकते हो? 30 गज का दायरा यहां पे मौजूद और पहली 3 गेंदें बिंदी आ चुकी है 1 विकेट के साथ. कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, झन्नाटेदार गेंदबाजी, ऑस्टैनिशिंग गेंदबाजी. जी हां, इसमें दबा पुल किया है मगर शॉट मिड विकेट के फील्डर के सर के ऊपर से गेंद निकल गई. हालांकि वहां पे कोशिश उन्होंने पुरजोर की मगर उनके हाथों को शायद उंगलियों को ब्रश करके गेंद निकल गई और ये पहला रन स्कोर कार्ड पर आता हुआ. ऐमान के बल्ले से यह पहला रन. मात्र 2 गेंदें शेष. 30 गज के दायरे का फायदा नहीं उठा पाए बल्लेबाजी करने वाली टीम. स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज रेहान राजपुरकर. जी हां, फिर से एक बार देखिए ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे रेहान मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद. पहली 5 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है आतिश ने. मगर रेहान जब तक बल्लेबाजी करेंगे, रेहान जब तक मैदान में रहेंगे तब तक यहां पे रन बरसेंगे, रनों की बारिश होगी. ओहो, मगर ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया, ड्राइव करने की कोशिश में चूक गए. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. विकेट कीपर चौकन्ने थे और एक बड़ा विकेट रेहान के रूप में. रेहान बैक टू द पैवेलियन. टेस्ट क्रिकेट में जिस तरह से लगातार 6 मरतबा आउट हुए ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर ड्राइव करने की कोशिश में, उसी तरह से रेहान भी यहां पे आउट हो चुके हैं. विकेट के पीछे बहुत ही बढ़िया कैच और ये देखते देखते पहले ओवर की समाप्ति. और पहले ओवर में आतिश ने खर्च किए हैं मात्र 1 रन और 2 बल्लेबाजों को चलता किया है.
2 विकेट अर्जित किए हैं, 2 विकेट अपने नाम किए हैं आतिश ने। सुपर्ब गेंदबाजी। और इसी बीच नए बल्लेबाज 7 स्टार कुर्की इस टीम की जानिब से रईद नए बल्लेबाज है। ऐमान का साथ निभाने के लिए मैदान में नमूदार होते हुए 4 ओवर का ये मुकाबला, मगर पहले ओवर में आए हैं मात्र 1 रन। अब बल्लेबाजों को सोचना पड़ेगा, कुछ न कुछ अलग करना होगा, हटके सोचने की ज़रूरत। किसी भी हालत में आपको कम से कम 45-50 रनों तक पहुंचना ही पड़ेगा। एक सम्मानपूर्वक स्कोर अगर यहाँ पे आता है तो आपके गेंदबाज भी यहाँ पे फाइट कर सकते हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं विलास, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। हाँ, टप्पा खाने के बाद गेंद नीची रही और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में बल्लेबाज भी चूक गए। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बार बार यहाँ पे बिंदी गेंदें हमें देखने को मिल रही है। हालांकि ऐसा नज़ारा निर्धारित लिमिटेड ओवर के मैच में हमें बहुत कम देखने को मिलता है, मगर आज बिरवाड़ी टीम कुछ अलग ही सोच कर आई है। जी हाँ, इस मरतबा गेंद रडार में थी उनके। ओहो, पुरजोर कोशिश की लॉन्ग ऑफ की दिशा में, एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को टैप किया था, मगर गेंद ने जब टप्पा खाया वो सीमा रेखा के बाहर खाया था और इसी वजह से मिले हैं यहाँ पे 6 रन। इसे एक बार आगे निकले, इसमें दबा बहुत ही बढ़िया ये स्क्वायर कवर ड्राइव हमें देखने को मिला। फिर से एक बार वहां पे थोड़ा सा फंबल हुए वहां के खिलाड़ी और देखते देखते ये गेंद फिर से एक बार सीमा रेखा को चीरती हुई निकल गई 4 रन के लिए। के टूर्नामेंट में उस प्रतियोगिता में अपनी पहचान बनाई थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, उसी के साथ शानदार बल्लेबाजी करते हुए काफ़ी प्रभावित किया था। वहीं रहमान यहाँ पे अपनी टीम के लिए एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा करने की कोशिश में जुटे हुए, मगर इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए। हॉरिजॉन्टल शॉट खेलने का प्रयास था, आड़े बल्ले से खेलने की कोशिश में चूक गए थे और इस मरतबा अनइवन बाउंस हमें देखने को मिला। अचानक टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई कंधे की ऊंचाई तक बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है वापसी विलास ने। विलास राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत शॉट, लाजवाब, प्योर क्रिकेटिंग, ये अपर कट या स्क्वायर कट जो कुछ भी कहे मगर लाजवाब था। गेंद सीधा सीमा रेखा के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। इस ओवर में आता हुआ ये दूसरा छक्का। जी हाँ, इस मरतबा हवा में खेला है मगर नो मैंस लैंड में गेंद जाएगी क्योंकि वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं है। 1 रन तो आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए थे। तकदीर वाले रहे रहमान, और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि तकदीर का साथ होना भी बहुत ज़रूरी। आपकी मेहनत, आपकी मशक्क़त, आपका हुनर, आपकी कला, आपका कौशल्य एक तरफ और दूसरी तरफ होती है तकदीर। रहमान को एक जीवन दान यहाँ पे मिला है और उसी के साथ साथ 2 रन भी मुकम्मल कर लिए हैं। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 19 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में आए थे मात्र 1 रन, मगर दूसरे ओवर में रहमान ने विलास के ऊपर हल्ला बोल करते हुए 18 रन जुटा लिए। मगर इसी तरह से आपको बल्लेबाजी करनी होगी। इसी बीच नए गेंदबाज रोशन, फुल टॉस थी, ओहो, हालांकि इस गेंद के ऊपर 4 या 6 आसानी के साथ पा सकते थे, मगर गेंद और बल्ले की जैसे मुलाकात होनी चाहिए वैसे हुई नहीं और गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में जब तक फील्ड होती तब तक मात्र 2 ही रन लेने का यहाँ पे मौका। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन। पहले बल्लेबाजी करते हुए 7 स्टार कुर्की को कम से कम 50 का आंकड़ा यहाँ पे छूना होगा। बहुत बड़ी जिम्मेदारी है इन 2 बल्लेबाजों के ऊपर क्योंकि रेहान और राजपुरकर उनके स्टार खिलाड़ी मैदान से बाहर जा चुके हैं 0 का चश्मा पहनकर। सलामी बल्लेबाज इमरान भी आउट हो चुके हैं।
जी हां, इसमें दबा गेंद आई है रडार में, बिल्कुल नहीं रुकेगी, गेंद गई है बहुत दूर बहुत दूर बहुत दूर, आउट ऑफ द पार्क, 6 रन। यह पहला छक्का और इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 27 रन। 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छी तरीके से अब यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, जैसे बल्लेबाजी होनी चाहिए। 7 स्टार कुर्की के खेमे में यही वातावरण। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जोरदार प्रहार करने का प्रयास, मगर इसमें दबा पूरी तरीके से चक गए। गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और विकेट कीपर निखिल पारवे के हाथों में आसान सा कैच और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज आए हैं मुहिब। रहीद आउट होने के बाद ऐमान का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज मुहिब। तीसरा ओवर यहां पे प्रगति पर, तीसरे ओवर की 3 गेंदें अभी भी आना बाकी। रनों की संख्या हो चुकी है 27 रन, मगर और इसमें 20 रन कम से कम जोड़ने होंगे। जी हां, पहली गेंद पर ओहो, लाजवाब ऑस्टैनिशिंग ये शॉट था, एडोरेबल ये शॉट था, जबरदस्त ये स्ट्रोक था। मानो डगआउट से ही सेट होकर आया है, पहली गेंद के ऊपर हल्ला बॉल किया है, 6 रन। के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 33 रन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, इसके बाद एक ओवर आना बाकी है, यानी कुल मिला के 8 गेंदें। 8 गेंदों में कितने रन बनेंगे? ओहो, मगर इसमें दबा परफेक्ट वाइड यॉर्कर भी देखने को मिला गेंदबाज रोशन के जरिए से, मगर दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन इसी बीच चुरा लिया क्योंकि विकेट कीपर भी चक गए थे। देखते देखते 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर ये काफी नहीं होगा। आप सभी जानते हैं कि इस विकेट के ऊपर इस मैदान में अगर जीतना है तो कम से कम 50 का आंकड़ा आपको छूना होगा। जी हां, इसमें दबा फिर से एक बार चकमा दिया है, फंसाया है अपने फिरकी के जाल में रोशन के नाम और एक विकेट। दोनों ही टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाए। अफजल 11 महाड़ और शाहीन गोनगर। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं सैमान। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 1 रन, दूसरे ओवर में आए थे 18 रन और तीसरे ओवर में आए हैं 15 रन। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब नए गेंदबाज आए हैं प्रेषित बागड़े। प्रेषित, जी हां, प्रेषित बागड़े। प्रेषित का मतलब होता है पैगंबर, प्रेषित का मतलब होता है मैसेंजर। हो, इसमें दबा अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं डिक्लेयर के रूप में। मेरे ख्याल से 1 ही रन यहां पे मिलेगा। जी हां, इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, धीरे धीरे रनों की संख्या आगे सरक रही है। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदें आना बाकी। मराठी उद्योजक के रूप में अपने आप को स्थापित किया है इस गेंदबाज ने, प्रेषित बागड़े। बहुत ही लंबे अरसे से इस खिलाड़ी ने क्रिकेट के मैदानों पर
अपने जोहर दिखाए, मगर इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर ओवर पिच बनाया, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में बहुत अफजल दूर नहीं 11 है। महाड़ और शाहीन गोनगर दोनों ही टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाए। लास्ट कॉल है आपको ये। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। मुहीब यही बताते हुए कि रंग तो मुझे ही भरना होगा। हो ये देखिए थोड़ा सा अनोखा अंदाज, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाना था मुंबई पहुंच गए पूना। जी हाँ, किसने लिया है? शायद बल्लेबाजी करने वाले टीम ने यहां पे रिव्यू की मांग की है। फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी है ये। देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, देखिए यहाँ पे हल्का सा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकल गई थी, यानी परफेक्ट लेग कटर ये गेंद थी, उछाल भरी। वाइड देने का कोई यहाँ पे मौका नहीं है। अभी भी 3 गेंदें आना बाकी, अभी भी प्रेषित की गेंदबाजी में वो जादू है, अभी भी तेज तर्रार गेंदबाजी कर सकते हैं, वेरिएशन कर सकते हैं, लेग स्पिन गेंदबाजी करने में माहिर प्रेषित बागड़े। बहुत लंबे अरसे के बाद क्रिकेट के मैदानों पर तकरीबन 10 साल के बाद इस खिलाड़ी को मैं देख रहा हूं। हालांकि पूना में बहुत बड़ा उद्योग उन्होंने स्थापित किया है। जी हां, इसमें दवा देखिए फिर से एक बार अनोखे अंदाज के साथ खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, मगर मात्र एक ही रन यहाँ पे मिलेगा। अच्छा स्ट्रोक जरूर था, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात अफजल 11 महाड़, आपको ये लास्ट कॉल है वरना पेनल्टी दी जाएगी। अफजल 11 महाड़, आपको ये लास्ट कॉल है, ये ओवर खत्म होने तक अगर आप यहाँ नहीं आते हो तो आपको पेनल्टी दी जाएगी। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी 2 गेंदें आना बाकी। जी हां, इसमें दबा हाफ ट्रैकर गेंद थी, कहां छोड़ने वाले थे, बैकफुट पर तैयार थे, ताकत के साथ किया है प्रहार, प्रॉपर टाइमिंग के साथ गेंद को भेज दिया है दर्शक दीर्घा में। 6 रन। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही अच्छा स्ट्रोक, इस मगर मैच का फील्डर के टॉस हाथों में खेल गए। हमारे मुबीन भाई राठौल, इनके हाथों से उड़ाया जाएगा, जो एक सीनियर खिलाड़ी भी है हमारे टेम्पाला टीम के। हाँ, 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 49 रनों की जरूरत बिरवाड़ी टीम को। 4 ओवर का यह मुकाबला होगा, तकरीबन 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। हेड इज कॉल एंड इट्स टेल। महाड़ ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है। इस मैच के बाद महाड़ अपनी फौरन फील्ड सजा ले और शाहीन गोनगर अपनी बैटिंग डगआउट की तरफ रवाना हो जाए। चलिए दोस्तों, तो जब तक ये मैच शुरू होता है तब तक माइक्रोफोन पर मैं फिर से एक बार इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आप सभी के चहीते मनोज जी वगैरह इनके साथ लेके चलता हूं। धन्यवाद।
फॉरेन फील्ड सजा ले अपनी। 7 क्लब वॉरियर्स कुड़की अपनी फील्ड सजा ले। ये दोनों टीम में महर 11 के 2 प्लेयर है। कुड़की में है रिहान राजपुरकर और बिरवाड़ी में है निखिल पारवे। ये दोनों ही महर 11 टेम्पाला के लिए ओपन की टीम से खेले हैं और आगे भी खेलेंगे इंशाल्लाह। तो ये दोनों एक दूसरे को काफी अच्छे तरह से जानते हैं, रिहान और निखिल। गगा इथं जर 2 मिनिटात ना आली टीम तर पेनल्टी आहे तुम्हाला। हॅलो, तुम्हाला 3चा टाइम दिला गेलेला होता गगा, वाजले किती? धन्यवाद सर। आपण नक्कीच आपण एक महत्त्वपूर्ण लढतीत आहोत, जिथे पाहतोय की 7 स्टार कुडकी आणि बिरवडी यांच्यामधला एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा, जिथे पहिल्यांदा बॅटिंग केली। आज मात्र रिहान थोडेसे कमी पडले, लवकर बाद झाले आणि संघ थोडासा अडचणीत जरूर आलाय, परंतु अजून सामना संपलाय नाही। रिहान हे नाव असं आहे की संघर्षा पलीकडे आपल्या विजयाचा झेंडा नक्कीच परचम लहराने वाले है। त्यामुळे नक्कीच हा सामना पाहायला मजा येईल, कारण एका बाजूला रिहान आहे तर दुसऱ्या बाजूला निखिल पारवे सुद्धा आहेत। हा सामना पाहण्यासाठी मजा जरूर येईल, परंतु 24 चेंडू आणि धावांची गरज आहे। आपल्याला पाहतोय 49 हे लक्ष्य आहे। या सगळ्याकडे जरूर तुमचं लक्ष वेधतो। आपण आहोत मेहर 11 टेम्पाले क्रिकेट फेस्टिवल 2025 मध्ये आज 6वा दिवस आणि या 6व्या दिवशीमध्ये आलेल्या संध्याकाळच्या सत्राकडे आपण चाललोय। सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे, परंतु जुनियर 11 मसलाचं खूप खरं कौतुक, कारण आज 6व्या दिवशी नुसते खेळायला आले नाही तर आम्हा समालोचकांना सुद्धा त्यांनी दाद दिली। आम्हाला दोघांना सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले आणि पंच पॅनलला सुद्धा त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले। खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक खूप करणं गरजेचं आहे, कारण आम्ही शब्दांची सेवा तुमच्यासाठी करतो आणि आमच्या शब्दांना जेव्हा एखादा प्रेक्षक किंवा चाहता दाद देतो ना, तेव्हा एक वेगळी ऊर्जा येते आणि आम्हाला सुद्धा एक चॅलेंज येतं की अजून काहीतरी नवीन देणं गरजेचं आहे। आपले प्रेक्षक आपली वाट पाहत आहेत। मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो, जिथे आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेत स्ट्राइक एंडला निखिल पारवे आणि नॉन स्ट्राइक एंडला ओसामा दाखल झालेले आहेत। पहिला चेंडू रियान यांच्याकडून। ओहो, पहिला चेंडू बॅटची कडा घेतली। हे बॅटल खूप महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत। एका बाजूला आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला निखिल पारवे हे नाव अग्रगण्य घेतलं जातं, तर रिहान हे सुद्धा नाव तितकंच महत्त्वपूर्ण आहे। सातत्यपूर्ण व्यावसायिक खेळामध्ये हे 2 खेळाडू पाहतात। नक्कीच हे बॅटल एक जबरदस्त रंगलेलं पाहायला भेटेल। कालच महाडमध्ये इंटर MIDC टुर्नामेंट झाली, त्यामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज अर्थात निखिल पारवे, ज्यांनी नाबाद शरीफ बॅटिंग केली, ते निखिल मात्र दाखल झालेले आहेत। काल बेस्ट होते, आज काय करणार? बेस्ट ऑफ बेस्ट करणार का? रियान यांचा चेंडू अपटबार होता, त्याला मात्र चांगला टोळवलाय। चेंडू सीमा रेखा पार होतोय, येतोय चौकार। एक चांगला फटका सजवला निखिल पारवे यांच्या बॅटमधून। राजपूरकरला करावी लागेल आणि हा अभ्यास झाला असेल, कारण कित्येकदा एक दुसऱ्यासमोर आले असतील, कित्येक वेळा व्यावसायिक संघात एकत्र खेळले असतील। रिहानने जर निखिलची विकेट काढली तर रिहानला माझ्या एकूण 200 आणि निखिलला प्रत्येक सिक्सरवर रिहानना मारल्यानंतर 100 रुपये। क्या बात आहे। दोन्ही खेळाडू आपले आहेत आणि आम्ही खेळ पाहण्यासाठी आलोत, हेच मुशीरभाई सांगतायत। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। एक चौकार आला, तदनंतर मात्र उजव्या इष्टीवर सावधगिरी पवित्रा रियान राजपूरकर यांनी आपण पाहतोय वाईड आलाय जरूर, आणि त्याही पलीकडे एक धाव आली। एकेरी धावेने धावफलक तब्बल 5 वर जाऊन पोहोचलेला आहे। 49चा बॅटल, 49चा संघर्ष पाहतोय। पहिल्या सत्रामध्ये आघाडीचा फलंदाज लवकर बाद झाला रियान, तदनंतर आपल्या साथी खेळाडूंनी डाव सावरला जरूर, परंतु आता निखिल आणि ओसामा यांच्याकडे ती जबाबदारी आलेली आहे जरूर याही वेळेला। ओहो, इथे मात्र फटका तितकासा चांगला नाही। 38 सर्कल मध्ये विकेटला जरूर चेंडू। यहाँ है, आपका इंटरव्यू लेने का।
एकेरी धाव एक मिनिट आली आहे. आणि याही वेळेला आपण पाहतोय एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 6 धावा धावफलकावर. एखाद्या चांगल्या गोलंदाजाला सन्मान द्यायचा, त्याही पलीकडे आपण कशा प्रकारे खेळायचं हे व्यावसायिक पटलावरचं खेळ आहे. तब्बल 2 लाख धनराशी असलेली ही क्रीडा स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. मागील 5 दिवसाचा खेळ आम्ही पाहिला, मागील 5 दिवसाचं आयोजन सुद्धा पाहिलं, परंतु आता शेवटचे काही सामने बाकी आहेत. त्यामुळे नक्कीच हे रंगतदार सामने आणखीन रंगतदार होतील आणि त्यापैकी एक रंगारंग सोहळा मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला ओसामा ऑन द फायर, थांबले नाही, निखिल थोडे थांबले, परंतु समोर रियान आहे याची पर्वा केली गेली नाही, पाठवलाय सीमारेखा पार. तकलीफ ले प्लीज थोड़ी सी. शहबाज, हाँ बाबू, मतीन, तो कूलर बंद करा जरा प्लीज. मंडो वाले तो कूलर बंद करा. आमचे पाहुणे उठतील त्याच्यानंतर चालू करा. आमचे खास पाहुणे आहेत तिथं. शहबाज, मतीन, अहमद, बाबू. नीचे से वायर निकाल बेटा, स्टेज के नीचे प्लग निकाल दे यहाँ से, बोर्ड में से. तर मागील चेंडूवर रियान नक्की यांनी कल्पकता दाखवली, थोडासा लांब ठेवला ओसामा यांच्यापासून आणि रियान यांना माहिती आहे ओसामांच्या जवळ गेलो तर मार खाल्ला जातोय, परंतु यष्टीला खेटून ओसामा तयार आहेत. पुढच्या चेंडूसाठी येतील रियान. रियान राजपूरकर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. निखिल होते तिकडे, नक्कीच निखिलला टार्गेट केलं गेलं, परंतु त्याही पलीकडे एक धाव घेतली. एक षटक संपलेला आहे. एक षटकांती आपण पाहतोय धावफलकावर 13 धावा लागलेल्या आहेत. एक ओवर के बाद 13 रन. यहाँ पे एक छोटा सा इंटरव्यू हमारे मुनीब हाफिज साहब से. कैमरामैन जरा कैमरा यहाँ पे ले मेरी तरफ. इन्होंने मोरबा में खराब बॉलिंग करने के बाद बोले थे मैं आज के बाद बॉलिंग बैटिंग नहीं करूंगा गोरेगांव में, सिर्फ फील्डिंग करूंगा, और आज लास्ट ओवर मंग के आके लिए. तो मैं उनसे पूछना चाहूंगा ऐसा क्यों? इसका जवाब दे, क्योंकि आपने खुद बोले थे कि मैं बैटिंग बॉलिंग नहीं सिर्फ फील्डिंग ही करूंगा आज के बाद टीम में, और आज लास्ट ओवर भागते भागते आए और बोले मैं ही डालूंगा. ऐसा क्यों? जवाब दो. मुशीर भाई इंशाल्लाह इस बात का मैं आपको जवाब ग्रुप पे दूंगा, इसलिए कोई ये बात ग्रुप पे बोला था तो मैं ग्रुप पे ही दूंगा आपको इसका जवाब. ओके ओके ठीक है. तर 13 धावा धावफलकावर एक षटक संपलेला आहे, परंतु मुशीरभाई मुनीब यांनी मला मगाशी सांगितलं होतं काय झालं ते, कारण आता जेव्हा त्यांच्या बॉलिंगची मी नक्कीच अभिनंदन केलं की मुनीबजी चांगली गोलंदाजी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं याहीपेक्षा माझ्याकडनं खराब गोलंदाजी झाली गोरेगावला आणि ते सगळं पुसून टाकण्यासाठी आज चांगली गोलंदाजी केली. हे आहे क्रिकेट, तुम्हा आम्हाला वेळ लावणार. हो, निखिल पारवे ऑन द फायर, मैदानाच्या आतमध्ये उडवलाय चेंडू आणि फेकून सुद्धा दिलाय सीमारेखा पार. येतोय षटकार. सर उसा ओसामा आहे तिकडे. निखिल आणि ओसामा आज सेम आहेत, परंतु चांगली फलंदाजी करत आहेत. ओसामा यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. निखिलवर लक्ष केंद्रित आहे जरूर, परंतु त्याही पलीकडे आपलं लक्ष वेधून घेत आहेत ओसामा, परंतु फटका फसलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येतील आणि एक षटकारानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ओसामा मात्र बाद होत आहेत. धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अशातच ओसामा मात्र आपल्या डावाचा अंत करतायत. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी ओसामाने दमखम दाखवली आणि संघाला एक चांगली टोटल जरूर घेतली. रियान यांच्या अगेन्स्ट सुद्धा ओसामा यांनी जरूर ठोकला होता एक षटकार, म्हणजे चांगली दमखम दाखवली. परंतु आपण पाहतोय ऐमान यांची चांगली गोलंदाजी आहे. 49 धावा रोखायच्या आहेत, 19 झालेल्या आहेत आणि याही पलीकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
रोशन दाखल होत आहेत. नवीन फलंदाज निखिल पारवे यांच्या जोडीला रोशन दाखल होत आहेत आणि त्याही पलीकडे डावखुरे आहेत रोशन आणि त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. एक मोठं बॅटल आहे. एका बाजूला आपण पाहतोय 7 स्टार आहेत कुडकी संघ, जिथे 49 धावा डिपेंड करण्याचा एक प्रयत्न जरूर चालू आहे त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऐमान याही वेळेला रोशन पासून लांब ठेवला चेंडू, खडे मारण्याचा प्रयत्न झाला, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता होते. हे क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायला भेटते, हे क्रिकेट तुम्ही आम्ही पाहतो, किंबहुना याही क्रिकेटसाठी तुम्ही आम्ही वेडे आहोत. कारण कधी बॅटचं तर कधी बॉलचं हे क्रिकेट आज मात्र तुम्हाला आम्हाला टेम्पाले गावात घेऊन आलेला आहे आणि याही सामन्याचा आपण आनंद घेत आहोत. 19 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेले आहेत. एक गडी आणि ऐमान यांचं षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा रोशनसाठी मार्ग होतय. याही वेळेला काय फटका सजवला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच पलीकडे नो चेंडू सुद्धा आहे आणि नक्कीच 2 धावा येतील याही चेंडूवर. रोशन यांनी फटका सजवला. आपको डाउट है तो रिव्यू ले सकते हो, बॉलर रिव्यू अवेलेबल है. नक्कीच स्पर्धेचा नियम आहे, रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि तोच गोलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आता टीव्ही अंपायरचं काम चालू होईल. पंच सर पाहतील, संदीप पहाटे सर आहेत, ते पाहतील. पंच दरम्यानच्या काळात नो ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आहे. सिर्फ एलबीडब्ल्यू और कॉट बिहाइंड के लिए रिव्यू नहीं है, एज के लिए. बाकी हर चीज के लिए आप रिव्यू ले सकते हो, आपको कोई प्रॉब्लम नहीं. संदीप फाटे सर आहेत, निर्णय बघता येत. रिप्लाय पुन्हा एकदा आणि शेवटचा क्षणी जेव्हा निर्णय आमच्यापर्यंत येईल तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेवन स्टार कुडकी आपण पाहतोय 49 धावा पहिल्या सत्रात जमवलेल्या आहेत आणि तदनंतर मात्र पाठलाग चालू आहे बिरवाडी संघाचा, जिथे 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 49 झाल्यात. या चेंडूवर काय घडते यासाठी प्रतीक्षा असेल. 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 19 नंतर तर फेअर डिलिव्हरी आहे. टीव्ही अंपायरने निर्णय दिलेला आहे. बऱ्याचशा रिव्ह्यू पाहिल्या गेल्या आणि तदनंतर तर मागील चेंडूवर नक्कीच एक धाव घेतली जाईल. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे रोशनच्या माध्यमातून आक्रमण चढवलं गेलं. ऐमान मात्र गोलंदाजीवर आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काही काळासाठी खेळ थांबला होता, तिसऱ्या पंचांची प्रतीक्षा होती, त्यांच्याकडनं निर्णय आला आणि तो निर्णय आता आपण अंमलात आणूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऐमान गोलंदाजी करतायत, जिथे शहबाज अनवर है क्रीजमैन कहां पे. निखिल पारवे स्ट्राइक एंडला आहेत. 20 धावांचा आतापर्यंत खेळ, षटक क्रमांक 2 मैदानात पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय निखिल यांच्यासाठी. याही वेळेला अकूट टप्पा, त्याला मात्र मोठा फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून येतोय मोठा षटकार, 6 धावा. पाहतोय निखिल यांच्याकडून एक मोठे फटके यासाठी ओळखले जातात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दक्षिण रायगड मध्ये या खेळाडूच्या बोलबाला आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी गावातून सातत्यपूर्ण खेळतायत, परंतु मूळचे पाहिलं गेलं तर निखिल आपण पाहतोय मुरुड तालुक्यातील बहाळुंगे गावचे आहेत, परंतु सध्याच्या घडीला ते आता मात्र स्थायिक झालेत आणि आपल्या संघाकडनं खेळत आहेत. याही वेळेला पुन्हा एकदा मोठा आणि हा मोठा फटका, निखिल पारवे ऑन द फायर.
नाही नाही ये लो झाडू आहेत आहेत जा तुम्ही झाडू धारता तुझा क्रीज तितकी तर कर 32 धावा धापलकावर लागलेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटक 32, येणाऱ्या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. निखिल पारवे आहेत आणि आपण पाहतोय निखिल यांचा मुरुड गावाशी नातं आहे आणि अर्षाद मुरुडकर आज टेम्पालेचे आहेत परंतु त्यांचं आडनाव मुरुडकर आहे. ही थोडीशी कॉम्बिनेशन आहे आणि हर्षादजी आज सकाळपासून चांगली अपडेट देत आहेत. आता मुरुडकर कसे आले इकडे आणि काय झालं याची चर्चा बघाशी त्यांच्याबरोबर झाली. त्यांना पण पडलेला प्रश्न आहे. आम्ही टेम्पालेचे आहोत, लाइनमैन पानी लेके जाएगा इथं कसे आलो हा पडलेला प्रश्न आहे. परंतु धावपलकाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय 32 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात बिरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला 7 स्टार कुडकी संघ. आता मात्र 12 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. मगासारखं इक्वेशन आलेलं आहे. 12 चेंडू 17 धावा हा नक्कीच आहे आणि निखिल पारवे नक्कीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. काल मात्र त्यांनी इंटर MIDC प्रिव्ही स्पेशालिटीकडं खेळताना खूप चांगली फलंदाजी केली. अंतिम सामन्यामध्ये नॉटआउट राहिले आणि या निखिल पारवे आणि राहुल कांबळे यांनी मात्र प्रिव्ही स्पेशालिटीला या वर्षीचा चॅम्पियन बनवण्यात मोठा वाटा घेतला. नक्कीच खूप चांगली फलंदाजी कालच्या दिवसात निखिल पारवेची पाहिली आणि तीच फलंदाजी आज मात्र टेम्पालेच्या हमारे दोस्त इमरान सेन का फोन आया है कोच से. तर नक्कीच वंडर स्पोर्टच्या माध्यमातून खूप दूरवरचे प्रेक्षक आपल्याशी जोडलेले आहेत. आज कामानिमित्त आपल्या बिझनेस निमित्त फॉरेन कंट्रीमध्ये किंवा मुंबई पुणे आपल्या गावापासून लांब आहेत, परंतु ही चांगली गोष्ट आहे. यूट्यूबचं एक वेगळं दालन आलं आणि पुन्हा एकदा सगळेजण बरेचसे जण जोडले जातात. आज आम्ही समालोचन करताना कित्येक असे चाहत्यांचे आम्हाला सुद्धा फोन येतात, मेसेज येतात, सर मी जोडलेला आहे आणि नक्कीच आज फॉरेन कंट्रीमधनं ते जोडतात आणि पैसेसुद्धा लावतात आपल्या खेळाडूच्या चाहत्या खेळाडूंना. हे सगळं का घडलंय तर यूट्यूबचं माध्यम आलं आणि बघता बघता वंडर स्पोर्ट्सने, गणेश गिरी आणि त्यांच्या पूर्ण टीमने सुद्धा या महाड आणि महाडच्या परिसरामध्ये चांगलं काम केलंय. आज स्पष्ट आणि चांगलं चित्र, त्याहीपेक्षा सुंदर आवाज आणि बॉल टू बॉल चांगलं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला देण्यात येत आहे. म्हणूनच की काय मेहर 11 टेम्पाले सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्यावर विश्वास टाकला आणि मागचे 6 दिवस त्यांनी विश्वास संपादन करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना थोडासा थांबलेला आहे. आपण पाहतोय खेळपट्टीची डागडुजी चालू आहे जिथे महत्त्वपूर्ण लढती आहेत आणि अशा परिस्थितीत पंचांना कठीण परिस्थितीला सामोरं जाऊ नये म्हणून नक्कीच इथे आपण पाहतोय. मगाशी यासीन सरांनी जरूर म्हटलं होतं की पंचांच्या बाजूनी कोणीच नसतं, एक संघ पंचांच्या बाजूने असते तर दुसरा त्यांना वेगळ्या शब्दाने बोलत असतो आणि हेच असतं. सर डॉन ब्रॅडमनचं एक वाक्य तुम्हाला जरूर सांगतो, क्रिकेटच्या पटलावरील शापित व्यक्ती कोण असेल तर हे पंच असतात, परंतु पंच हे खूप महत्त्वाची भूमिका न्याय देण्याचं काम करतात. पंच जात धर्म भेदभाव हे सगळं सोडून त्यांना सतसत विवेक बुद्धीने आपल्याला निर्णय द्यायचा असतो आणि काही क्षणात द्यायचा असतो. सध्याच्या घडीला रिव्ह्यू सिस्टम आले, याही गोष्टीकडे चर्चा होईल. जाऊया षटक क्रमांक 3, 6 चेंडू 12 चेंडू. सर्वर कौचाली अगर कहीं भी हो तो यहाँ पे आ जाए कमेंट्री बॉक्स के पास. सर्वर कौचाली याही वेळी बॅटची कडा तिथे मात्र यष्टीरक्षकाजवळ चेंडू आहे, परंतु तद्वरच्या काळात मात्र निखिल यांनी एक धाव जरूर पळून काढलेली आहे. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे. आपण पाहतोय 33 1 गड्यांच्या मोबदल्यात बिरवाडी संघ. आज विलास सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्क्वॉड पूर्णपणे ताकदीनिशी आलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला 7 स्टार कुडकी हा सुद्धा संघ तुल्यबल आहे. परंतु आज रियान यांची पहिल्या सत्रात बॅट बोलली नाही आणि म्हणूनच की काय थोडंसं अडचणीचा येते हा संघ. नक्कीच आपल्या संघामध्ये एक दुसरा असा खेळाडू असतो, तो स्टार खेळाडू असतो, किंबहुना त्याच्यावर संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि 7 स्टार संघाचा विचार केला तर रियान यांच्या भोवती ते क्रिकेट बरंच आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि झेल टिपला गेलाय. हा आनंद जरूर होईल, परंतु तदनंतर मात्र निखिलला परतावं लागेल. त्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरी गोलंदाजी आज मात्र मुनीब यांच्या माध्यमातून
मोहिब यांच्या माध्यमातून लावली जातो आणि मोहिब यांनी चांगली दमखम दाखवलेली आहे. सामन्यामध्ये येण्यासाठी काय करावं तर निखिल सारखी एक विकेट घ्यावी आणि ती सुद्धा घेतली त्यांनी आणि बघता बघता सामन्यात पुन्हा एकदा जान ओतण्याचे काम जरूर केलेले आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिश कडू दाखल होत आहेत. रोशन यांच्या माध्यमातून आता त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यासाठी गोलंदाज सुद्धा सज्ज आहे. सध्याच्या घडीला दोन आपण पाहतोय गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 33 धावा 49चा पाठलाग चालू आहे आणि याही मोहसिन भाई खानदेशी और मुजीब भाई राठवल इन दोनों का आगमन हो चुका है. मैं इनसे गुजारिश करूंगा कि स्टेज पे आके बैठे और छोटे बच्चे वहां से उठ के उनके लिए जगह अवेलेबल करें. मुबीन मोहसिन भाई खानदेशी और मुजीब भाई राठवल इन दोनों का मेहर 11 टेम्पाला की तरफ से वेलकम है. मोहिब आहे तिकडे आणि आपली गोलंदाजी सजवतील तर समोर आतिश कडू आहेत. याही वेळेला ब्लॉक हॉल पद्धतीचा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फुटवर्क नव्हतं परंतु बाल वाचले. नक्कीच मागे चेंडू जरूर गेला परंतु प्रतीक्षा होती इथे मात्र 7 स्टार कुडकीला की जाता जाता काहीतरी अपघात घडवतोय की काय परंतु वाचले इथे आतिश कडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. सामन्यात रंग भरला जातोय आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि मागील एक विकेट नंतर डॉट चेंडू आता पुढचा चेंडू. याही वेळेला हो चेंडू राहिला खाली. सबमरीन डिलिव्हरी अपेक्षेपेक्षा उंची गाठली नाही इथे आतिश कडूची आणि बघता बघता चेंडू मागे निघून जातोय. डॉट चेंडू आला. 12 चेंडू आणि 16 धावा गरज असताना मात्र खेळ चालू झाला आणि आता मात्र 33 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. हो इथे मात्र बॅटची कडा आणखी एक रंग भरला जातोय. सामन्यात आता मात्र प्रवेश केला जातोय 7 स्टार कुडकीच्या माध्यमातून. शरीफ लोखंडे यहाँ है. 33 धावा धापलकावर लागलेल्या आहेत आणि आपण पाहतो 3 विकेट. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास दाखल झालेत. अजून सुद्धा 33 धावा धापलकावर लागलेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकातील हाही चेंडू अपील जरूर झाला. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय विलास सुर्वे नॉन स्ट्राईकला येऊन उभे राहिले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि 34 धावा धापलकावर 49चा पाठलाग चालू आहे. 6 चेंडू आणि येणाऱ्या धावा असतील 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 15 धावांवर खेळ थांबलेला आहे आणि डीजे आपलं संगीत सुद्धा लावा कारण डीजेच्या भूमिकेत आज यासिन सर दाखल झालेले आहेत आणि सगळ्या पटल्यावर काम करायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही नक्कीच सगळ्यांचे होऊन जाता. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आणि हटके देण्याचं काम सर तुम्ही नेहमी करता. आज मात्र वेगळं संगीत वाजवले जरूर. मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबलेला आहे. एका बाजूला रोशन आहे दुसऱ्या बाजूला विलास सुर्वे आहे. यांच्याकडे ती क्षमता आहे विलास यांच्याकडे आणि सातत्यपूर्ण आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी या प्रकारचे सामने त्यांनी हँडल केलेले आहेत. 6 चेंडू आणि आपण पाहतोय सध्याच्या घडीला 15 धावांची गरज जिथे 34 झाल्यात. 49चा पाठलाग चालू आहे परंतु 7 स्टार कुडकी संघाला असा एक गोलंदाज काढावा लागेल की आज मात्र फलंदाजावर हाबी होणारा. क्रिकेट हा सध्याच्या घडीला फलंदाजीचं नंदनवन मानलं जातं परंतु याही वेळेला असे काही सामने असतात की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भाव खाऊन जातात. नवीन चौथा पर्याय वापरला जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आता मात्र 7 स्टार कुडकीच्या माध्यमातून 6 आणि 15 हे समीकरण आलेलं आहे. सैमान दाखल झालेले आहेत.
6 चेंडू आणि 15 धावा, 34 झाल्या, 49चा पाठलाग. सैमानच्या हातात चेंडू दिलाय आणि पूर्ण भविष्य सुद्धा दिलेलं आहे. पाहूया विलास सुर्वे आहेत, एखादा मोठा फटका मारून सामन्यामध्ये पकड निर्माण करतात का, की सैमान पुन्हा एकदा जी तिसऱ्या षटकामध्ये सामन्याची पकड आपल्याकडे होती कुडकी संघाकडे ती तशीच अबाधित ठेवतायत का. या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. एका बाजूला सैमान आहेत कुडकीचे, तर दुसऱ्या बाजूला बिरवाडीचे विलास सुर्वे आहेत. दोघांकडे आहेत क्षमता, दोघांकडे अनुभव आहे. एकाकडे बॉल आहे तर दुसऱ्याकडे बॅट आहे. याही वेळेला पटका सजवलाय, हातात चेंडू होता, झेल सोडलाय आणि नक्कीच असे कित्येक वर्णन असतील जे झेल सोडल्यानंतर तुमच्याकडे आलेल्या कठीण परिस्थिती. झेल सोडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी हलचल निर्माण झाली आणि जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाव आल्या. दरम्यानच्या काळात 1 सुद्धा धाव नव्हती, विकेट सुद्धा होती. याही गोष्टीकडे तुमचं लक्ष नेतोय. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 धावा धावफलकावर. अजून सुद्धा आपण पाहतोय 5 चेंडू शेष आहे. विलास सुर्वे बाल वाचलेला आहेत. बरंचसं क्रिकेट अजून बाकी आहे, कारण क्रिकेट हा खेळच अद्भुत आहे आणि त्या अद्भुत खेळासाठी आज आपण टेंपाळे गावात जोडलेला आहोत. एका बाजूला 7 स्टार कुडकी आहे तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी संघ आहे. चाललाय संघर्ष 49 धावांचा, जिथे 5 चेंडू अजून शेष आहेत तर विलास सुर्वे आहेत बॅटिंगसाठी. याही वेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फटका फसलाय, वरच्या स्टिकरला चेंडू लागतोय, दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी केली जाते. जिथे झेल आहे तिथे आणखीन 2 धावा जरूर दिल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय धावफलकावर तब्बल 38 धावा लागलेल्या आहेत आणि आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा, एक मोठा फटका नक्कीच बिरवाडीला आवश्यक आहे, परंतु 7 स्टार कुडकीला सुद्धा एक चांगला चेंडू, विकेट घेणारा चेंडू गोलंदाज टाकणं गरजेचं आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 2 चेंडूवर 2 झेल सुद्धा आले होते, परंतु त्या झेलचं विकेटमध्ये रूपांतर करता आलं नाही. या मागे राहिलेल्या गोष्टी, पुढे राहिलेल्या गोष्टी काय आहेत तर 11 धावा आवश्यक आहेत. चेंडू शेष आहेत, 4 चेंडू शेष आहेत. याही पलीकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. विलास सुर्वे 2 बॉल वाचलेत आणि आता तिसऱ्या वेळा गोलंदाज सज्ज आहेत विलास यांच्यासाठी. हो, खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला टोळला जरूर आपण पाहतोय. तिकडनं मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, खराब मिड विकेटला. अशी क्षेत्ररक्षण तुम्हाला खूप मागे नेऊन जाईल सामना आणि जिथे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत तिथे मात्र फलंदाज मात्र निराशा करतायत. धावफलकावर आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर. इथून आता मात्र गरज आहे 9 धावांची. चेंडू शेष असतील 3 चेंडू आणि 9 धावा. अजून सुद्धा सामन्यात खूप सारं बाकी आहे कुडकी संघासाठी करण्यासाठी, कारण गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे. 3 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या त्यांनी आणि 2 झेल सुद्धा सोडले. या सगळ्याकडे लक्ष तुमचं आमचं नेतो विलास सुर्वे. 3 चेंडू सामोरे गेले, 6 धावा काढल्या त्यांनी. दरम्यानच्या काळात धावफलकावर 40 लागलेले आहेत. सगळ्यांची शांतता आहे. सगळ्यांचं लक्ष मात्र लागलेलं आहे चेंडू आणि फळीकडे. बॅट आणि बॉलचं हे टेन्शन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज व्हावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि त्यासाठी गोलंदाज सुद्धा सज्ज आहेत. अफलातून सामना, तुम्हा आम्हाला हवासा सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुलटॉस चेंडू, त्याला मात्र टोळवलाय. चेंडू मात्र सीमारेषा लगत अडवला जाते. पुन्हा एकदा बिस्फील्ड आणि इथे आपण पाहतोय विलास सुर्वेने थांबवलेला आहे. एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावफलक 41 वर जाऊन पोहोचलेला आहे. आता 2 चेंडू आणि धावांची गरज आहे. 8 धावांची गरज आहे. रोशन आहे स्ट्राईक हेडला. कदाचित विलास सुर्वेनी मनामध्ये ठाण केलं असेल, मी 4 चेंडूवर एक मोठा फटका मारू शकलो नाही. जरा रोशनला सुद्धा अफजल 11 महाड़ अपनी टीम लेके तैयार है, फील्डिंग के लिए फौरन जाना है आपको. परंतु गोलंदाज सैमान यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा महासंग्राम चालू आहे आणि हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. दीपक जाधव सर, क्रिकेट के एक प्रेमी पुलिस वाले, मेहर 11 टेम्पो या वेळेला फुलटॉस होता आणि विलास सुर्वेचा विश्वासार्थ ठरवलेला आहे रोशन याने. आ जा दीपक सर.
एक चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग. महाड़ अपनी फील्डिंग सजा ले फौरन. गगा जरा कोई तो भी काम फास्ट करो यार प्लीज. इस मैच के मैन ऑफ द मैच कौन है? इस मैच के मैन ऑफ द मैच है मुहीब. और ये मैन ऑफ द मैच देने के लिए मैं यहाँ पे इनवाइट करूंगा मेरे बड़े भाई मोहसिन भाई खानदेशी. इनके हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. मुहीब यहाँ आ जाए और अपना मैन ऑफ द मैच का अवार्ड ले ले. मुहीब, कुड़की के मुहीब. कुड़की के गेंदबाज मुहीब जिन्होंने तीसरी ओवर डाली थी.